रामकृष्ण हरी आहे. त्याच्यामुळे मी माझं महाराष्ट्राच्या माती आणि संतांशी माझं फार जवळचं नातं आहे आणि पांडुरंगावर प्रचंड प्रेम करणारे महाराष्ट्राची तमाम जनता ही रामकृष्ण हरी म्हणून आपण नेहमी वारी असेल किंवा वर्षभर कुठलाही चांगला कार्यक्रम असेल त्याची सुरुवात करत आहे. आणि उद्या एक मोठा सोहळा अयोध्येत होतोय, त्याला अर्थातच आमच्या सगळ्यांच्या मनापासून शुभेच्छा आहेत आणि त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं. कारण मागच्याच आठवड्यात मी नागपूरला काही कामासाठी वर्ध्याला चालले होते आणि भारतीय जनता पक्षाचे काही सहकारी मला तिथे भेटले एअरपोर्टवरच आणि त्यांनी मला असं सांगितलं, आम्ही चर्चा झाली बऱ्याच गोष्टींची आणि त्याच्यात त्यांनी मला असं सांगितलं की मंदिराचं सगळं काम 2027 मध्ये म्हणजे 3 वर्षांनी पूर्ण होणार आहे. मोठा प्रोजेक्ट आहे, त्यामुळे पुढच्या 2-3 वर्षात त्याचं काम पूर्ण होईल असं त्यांनी भारतीय जनता पक्षाच्याच लोकांनी मला सांगितलं. त्यामुळे टप्प्याटप्प्याने ते काम सुरू आहे. आता कसं कसं काय होत आहे आपण बघूया आणि ते वेळेत पूर्ण व्हावं एवढीच अपेक्षा आपण करूया आणि त्या उपक्रम जे बघत असेल त्यांना शुभेच्छा देऊया. दादा पुण्याचे पालकमंत्री आहेत, त्याच्यामुळे अर्थातच लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठेही जायचा अधिकार असतो. म्हणजे आमच्याकडून तरी लोकशाही आहे, केंद्रात दडपशाही आहे असं सगळे म्हणतात, पण त्याच्यामुळे पालकमंत्री कुठे गेले याच्यात गैर काय. 2 दिवसापूर्वी रोहित पवारांना ईडीचे एक समन्स आले, बुधवारी हजर राहण्याचे आदेश दिले चौकशीला. रोहित पवारांनी त्यांना उत्तर देत असं म्हटलं की जरांगे पाटील मुंबईत पोहोचतात त्यासाठी आहे, थोडं उशिरा बोलवा. नाही, लवकर किंवा उशिरा नाही, आदल्या दिवशी नाही त्याच दिवशी आलं, राजन साळवींनाही त्याच दिवशी आलं आणि रोहित पवारांनाही आलं. विरोधकांचा आवाज 1 मिनिट आणि तेजस्वी यादवला पण त्याच दिवशी आला. विरोधकांना किंवा महाविकास आघाडीच्या विशेष नेत्यांना दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. अहो, दडपशाहीचा राज्य आणि देश आहे ना, काय त्याच्यात नवीन. आणि डेटा, मी आरोप करत नाही आहे त्यांच्या जे सत्ताधाऱ्यांवर, पण तुम्ही जर डेटा काढला, पार्लमेंटला ऑफिशियली सांगितलेलं आहे ऑन रेकॉर्ड की या देशात इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडीच्या नोटिसेस या 95% विरोधी पक्षाच्या लोकांमध्ये आहेत, सत्ताधाऱ्यांमध्ये नाहीत. हा डेटा पार्लमेंटचा ऑफिशियल डेटा आहे. त्याच्यामुळे आमच्या कुटुंबाला किंवा विरोधी सहकाऱ्यांना आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी आईसच्या नोटिसेस येतात. त्याच्यात आम्हाला काही नवीन वाटत नाही. आमची भाषणं जरा धारदार झाली की नोटिसेस येतात, त्यांच्या विरोधी बोललं की नोटिसेस येतात. या सगळ्यामध्ये इंडिया अलायन्स किती स्ट्रॉंग राहील तुम्हाला काय वाटतं? कारण मीटिंग ज्या आहेत त्या सतत होत आहेत, मात्र त्याच्यातून फ्रुटफुल असं काही कॅन्डिडेटच दिसत नाही. पीएमच्या वतीनं जे विरोधक विचारतात किंवा सत्ताधारी सतत विचारतात आणि एनडीएकडून विचारलं जातं उमेदवाराचा चेहरा आहे. भारतीय जनता पक्षाकडे आमच्याकडे टीका करायला काही राहिलेलंच नाही. कारण जो हल्ला ते आमच्याकडे करायचे तो सगळे विषय म्हणजे भ्रष्टाचार मुक्त भारत करू किंवा काँग्रेस मुक्त भारत करू. आज काँग्रेसमधले लोक भारतीय जनता पक्षात किती नंबर्सनी आहेत याचा कोणीतरी आढावा घ्यावा. त्याच्यामुळे काँग्रेस संपवायला निघालेली भारतीय जनता पक्ष यांनी काँग्रेसचे किती नेते त्यांच्या पक्षात घेतले किंवा त्यांचे सहकारी पक्ष आहेत हे तुम्ही बघताय काय. त्याच्यामुळे आता इंडिया अलायन्समध्ये आदरणीय पवार साहेबांचं स्टेटमेंट मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं की 36 सीट ऑलरेडी आमच्या क्लिअर झालेल्या आहेत चर्चेमधून. त्याच्यामुळे महाविकास आघाडीमधल्या 36 ऑलरेडी क्लिअर झालेल्या आहेत. पुढच्या 2-4 दिवसात, आज पवारसाहेब मुंबईला जाणार आहेत, तर पुढच्या 2-4 दिवसातच मला वाटतं महाविकास आघाडीची मीटिंग ठरलेली आहे. मला तारीख माहिती नाही, आज सकाळी एका म्हणजे वाचनात आलं माझ्या, त्यामुळे ती एक 2-4 दिवसात होईल मीटिंग. आणि देश पातळीवर अनेक राज्यांमध्ये वेगळे परमिटेशन्स कॉम्बिने म्हणजे इंडियाची आघाडीच्या जेव्हा जम्बो मीटिंग्स व्हायच्या तेव्हाही ठरलं होतं की प्रत्येक राज्याचं मॉडेल कदाचित वेगळं असेल. आमच्याकडे एक चेहरा ते दाखवतात तसं नसेल, पण इथं टीम आमच्याकडे चांगली आहे. त्यांच्याकडे एक चेहरा विरुद्ध एक मोठी टीम आहे, कारण का त्या बाजूला टीमच नाही आहे. कारण का दडपशाहीच्या माध्यमातून कुठल्याही मंत्र्याला काय काम करताना आपण दिसतंय, आपण सगळ्या म्हणजे आम्ही तर दिल्लीत फार जवळून पाहतो ती दडपशाही.
संपूर्ण लॉ अँड ऑर्डर जे आहे त्यांच्यावरती डिपेंड असणारे मोठ्या संख्येने लोक जातील असं सध्या चित्र आहे. एकूण लॉजिस्टिक्स किंवा सगळी यंत्रणा पाहता तुम्हाला काय वाटतं, जर इतक्या मोठ्या संख्येने लोक मुंबईमध्ये आले तर वेगळ्या समस्या आणखी निर्माण होतील, सॅनिटेशनच्या असतील किंवा इतर सुद्धा सरकार दृष्टीनं सरकारने तयारी केलेली नाही, तो सरकारचा प्रॉब्लेम आहे ना. आता संविधानामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मोकळा श्वास घ्यायचा अधिकार दिलाय, आंदोलन करायचा अधिकार दिलाय. आणि जरांगे पाटलांनी अनेक आठवड्यापूर्वी सांगितलं होतं, इशारा दिला होता महाराष्ट्र सरकारला की ह्या तारखेला मी येणार आहे. तर इतर दोन गोष्टी, मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न जर सोडवले असते तर हा दिवस महाराष्ट्र सरकारवर आला नसता. आणि तारीख अनेक वेळा चर्चेतूनच झालेली आहे ना. त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी तयारी केलीच असेल. बघूया काय होतं. त्यालाच धरून एक प्रश्न आहे, 26 तारखेपासून पुन्हा नेत्यांना, खासदार, आमदार सगळ्यांना गावबंदी करा असं एक आव्हान म्हणून जरांगे पाटलांकडून आज सकाळी करण्यात आले. पुन्हा तीच परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवतील, कारण जाळपोळ झाली होती, दगडफेक झाली होती, अनेक मंत्र्या, नेते, आमदारांच्या गाड्या फोडण्यात आल्या होत्या. तुम्ही मराठा समाजाला काय आव्हान कराल? पुन्हा काय दहशतीची परिस्थिती राज्यात निर्माण होईल? मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय संवेदनशील आहे. आणि कोणीही सरकार, म्हणजे आमचा उद्या येईल किंवा आत्ता जे सरकार आहे त्यांनी जर प्रस्ताव आणला तर आम्ही पूर्ण ताकदीने त्यांना सहकार्य करू. लॉ अँड ऑर्डरचा काय प्रॉब्लेम येतो हा विषय आमचा नाही हो. आम्ही विरोधी पक्षातले आहोत. जे सत्तेमध्ये आहेत, 200 आमदार त्यांच्याकडे आहेत, त्यांनी ताकद लावली पाहिजे ना. लॉ अँड ऑर्डर इज अ स्टेट सब्जेक्ट आणि ते होम मिनिस्ट्रीच्या अंडर येतं. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांना हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे, मला विचारायच्या ऐवजी. त्याच देवेंद्र फडणवीसांनी नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.